श्री स्वामी समर्थ भक्त हो. आज मी तुम्हाला आयुष्य बदलून टाकणारे स्वामींचे विचार तसेच स्वामींचा संदेश घेऊन आलेली आहे. जर तुमची स्वामींचेवर अगदी नितांत भक्ती व श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आवर्जून पहा आणि स्वामींचे सुंदर विचार आपल्या जीवनात आचरणात आणा. हे विचार, हे संदेश तुम्ही जर आपल्या जीवनात आचरणात आणले तर आपले जीवन नक्कीच बदलणार आहे. इतके खात्रीशीर आज मी तुम्हाला सांगत आहे. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? अहो, स्वामीच तर दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही. भक्त हो, चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला अगोदर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबातच विसरू नका. हे स्वामींचे विचार तुम्ही आज पूर्ण नक्कीच ऐका. सेवा करायचीच असेल तर घड्याळ पाहू नका. सेवा करायचीच असेल तर घड्याळ पाहू नका. प्रसाद घ्यायचाच असेल तर चव पाहू नका. आणि भक्त हो, स्वामींचे नामस्मरण करायचे असेल तर जागा पाहू नका, जागा पाहू नका. इतकी ताकद आहे या स्वामींच्या नामस्मरणामध्ये. आपलं मन काही वेळा काय होतं की काही कारणाने अस्वस्थ होतं. कोणीतरी आपल्याला दुखावलेलं असतं. आपल्याला सांगता येत नसतं आपल्या मनातील दुःख, पण मन आतून तुटत असतं. मग अशा वेळे काय करायचं? भक्त हो, अशा वेळे शांत एका ठिकाणी बसून डोळे मिटून फक्त स्वामींचे नामस्मरण करायला सुरुवात करायचं. भक्त हो, नेहमी लक्षात ठेवा, स्वामी गुरु आपल्यासोबत नेहमी असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहीत असतं. त्यांना माहीत आहे आपण दुःखी आहोत. पण काही वेळा काय होतं की आपल्याला त्यांना काहीतरी शिकवायचं असतं. आपल्याला त्या परिस्थितीतून जाण्यास त्यांना शिकवायचं असतं. मग अशा वेळेला आपण डगमगून जायचं नाही, दुःख करत बसायचं नाही. फक्त स्वामींचे नामस्मरण करायचे आणि नामस्मरण केल्यावर अगदी काही क्षणात, काही वेळेतच आपल्या अस्वस्थतेचं ढग विरून जायला सुरुवात होतं आणि मनाला प्रसन्नता वाटायला सुरुवात होते. तुम्ही हे नक्की करून पहा. जेव्हा तुम्ही दुःखात असाल, कोणतीतरी चिंता तुम्हाला आतून सतावत आहे, मग त्यावेळेस फक्त स्वामींचे नामस्मरण करायला सुरुवात करायचं. नामस्मरण सुरू केल्यानंतर अगदी काहीच वेळात आपल्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला मार्ग दिसायला सुरुवात होते. मग अशा वेळेस कुणावरही राग अजिबात काढायचं नाही. आपण त्यावेळेस फक्त शांत राहायचे. अहंकार आणि लोभी हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जो अनन्य भावांनी स्वामींना शरण जातो, स्वामी त्याला आपल्या मार्गदर्शन व अनुभूतींना अहंकार व लोभापासून दूर करतात. हे त्रिवार सत्य आहे. स्वामींची अनुभूती येणे, त्यांचा आशीर्वाद लाभणे या सर्व गोष्टी अमृता समान होय. स्वामी म्हणतात, संघर्षाचा काळ कितीही मोठा असला, कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणीतरी असेल तर तो मार्ग अगदी सोपा व सहजरित्या सापडतो. दगडातून मूर्ती बनविण्यासाठी दगडालाही टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच भक्त हो, आपल्यातील मानवी मूर्ती घडविण्यासाठी आपल्यालाही कठीण परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. श्वासावर नाम घेण्यापेक्षा श्वासासारखं नामस्मरण चालले पाहिजे. जसं श्वास थांबलं की माणूस जसा कासावीस होतो, तसेच नामस्मरण जर थांबले तर कासावीस झाले पाहिजे. मन बेचैन झालं पाहिजे. याचा अर्थ असा आहे. स्वामी सांगतात, जर एखाद्याला तुमच्या न बोलण्याने काहीच फरक पडत नसेल, त्याला काहीच महत्त्व वाटत नसेल, तर तुमचं त्याच्या आयुष्यात असणं किंवा नसणं हे त्याला काहीच महत्त्वाचं वाटत नसेल, तर तुम्ही तिथे नसलेले, तिथं न थांबलेलेच कधीही चांगलं असतं. आयुष्यामध्ये कधीही कोणालाही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून त्याची खिल्ली उडवू नका. कारण काळ इतका समर्थशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हिरा बनवू शकतो. हे नेहमी लक्षात ठेवा. आपण नेहमी प्रामाणिकच राहावे. पुढे स्वामी म्हणतात, भक्त हो, आपल्या स्वतःच्या गरिबीची कधीही लाज वाटू देऊ नका. कारण आयुष्यात पैसा कमी पडू शकतो, परंतु आपल्या आईवडिलांचे कष्ट कधीच कमी पडणार नाहीत. निंदा ही नेहमी त्याच व्यक्तीची केली जाते जी व्यक्ती
दुसऱ्यांच्या सुखदुःखात नेहमी धावून जाते. जसे की गुरुविना ज्ञान मिळत नाही, तसेच निंदाशिवाय माणूस आयुष्यात प्रगती करू शकत नाही. मग आपल्याला कोणीही काहीही म्हणू दे, आपली कितीही निंदा करू दे, आपण आपल्या जागेवर प्रामाणिक आहोत, बरोबर आहे, हे आपल्याला व आपल्या स्वामींना माहीत आहे. मग कोणाच्या निंदाला आपण घाबरून डगमगून जायचे नाही. स्वामी म्हणतात, दगडाचा देव अगदी क्षणात होतो, पण माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आयुष्यात खूप संघर्ष सहन करावे लागतो. तर भक्त हो, आपण आपल्या स्वामींचा आशीर्वाद घेऊन जीवन जगायचे आहे. त्यांच्या मार्गावर आपल्याला चालायचे आहे. स्वामी आपली साथ कधीच सोडणार नाहीत. ते आहेत, उद्याही असणार आहेत आणि नेहमीच असणार आहेत. श्री स्वामी समर्थ. तर भक्त हो, आजचे स्वामी संदेश, आजचा स्वामींचा विचार तुम्हाला जर खरंच आवडला असतील, खरंच तुमच्या मनाला ऐकून प्रसन्नता वाटली असेल, तर चॅनेलला एक लाईक व शेअर नक्कीच करा व जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी विचारामध्ये, एका नवीन स्वामी संदेशामध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.